नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण छान साधा, सोपा आणि गोडाचा पदार्थ बघणार आहोत। तर आपण शिरा हा नेहमीच करत असतो, पण आपण डायरेक्ट वड्या न करता साधा शिरा करतो। तर कधी कधी आपण साखरेचा करतो, पण आज आपण गुळाचा शिरा करणार आहोत। आपल्याला त्याच्या वड्या पाडायच्या आहेत। तर जर पाहुणे आले असतील किंवा तुम्हाला कधी असंच खावंसं वाटेल तर ही रेसिपी नक्की तुम्ही करू शकता। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। तर प्रमाण तुम्हाला जास्त करायचं असेल, पाहुणे वगैरे आले असतील किंवा कधी घरात गोड खावंसं वाटत असेल आणि साखरच संपली असं झालं असेल, तर आपण ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतो। तर इथे आपण एक भांडं घेतलं, त्याच्यामध्ये 1 वाटी जो गूळ घेतला होता तो टाकलेला आहे। गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी टाकलेलं आहे। तर ह्या पाण्याला छान उकळी आणायची आणि गॅस बंद करायचा। तर आता इथे आपण दुसरा पदार्थ असता, तर आपण गूळ विरघळताना असं खाली विरघळलं असतं, पण आपल्याला शिरा जर करायचा असेल तर आपल्याला पाणी गरम लागतं, त्यामुळे वेगळं असं पाणी टाकण्याची आपल्याला गरज नाही आहे। तर हेच पाणी छान उकळवून घ्यायचं, त्यामुळे 2 गोष्टी होतात। आपल्याला एक वेगळं पाणी घ्यायची गरज, गरम पाणी घ्यायची गरज पडत नाही आणि गूळ असा एकदम हलवत बसण्याची सुद्धा गरज पडत नाही। दोन्ही कामं एकत्र होतात। त्यामुळे आता इथे आपलं पाणी उकळलेलं आहे, तर इथे आपण हे पाणी थंड करून घेणार आहोत आणि हे पाणी थंड झाल्यानंतर आता हे थंड होतं आहे, तोपर्यंत आपण इकडे पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे। आता तूप छान वितळलं की आपण त्याच्यामध्ये जे अर्धी वाटी रवा घेतला होता तो टाकलेला आहे। तर रवा आता छान आपल्याला सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचा आहे। तर रवा भाजताना गॅस हा नेहमी मीडियम ठेवायचा, कारण गॅसची फ्लेम हाय असेल तर रवा करपू शकतो आणि लो असेल तर खूप वेळ आपल्याला लागू शकतो रवा भाजण्यासाठी। त्यामुळे मीडियम ठेवायची आणि रवा भाजताना सतत हलवत राहायचं। का तर आपण थोडा वेळ जरी रवा असाच ठेवला आणि गॅस खालून जर थोडं आपलं पॅन गरम असेल तर रवा करपू शकतो, त्यामुळे काय करायचं, सतत हलवत राहायचं। तर इथे आपला रवा छान गोल्डन सोनेरी रंगावरती भाजलेला आहे। तर इथे आपण जे पाणी थंड करण्यासाठी अगदी थंड नाही करायचं, जे आपण उकळवून घेतलं होतं ते खाली ठेवलेलंच गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये गुळाचं टाकलेलं आहे। तर गुळाचं पाणी टाकताना गुळाचं पाणी घेताना आपण ते गाळून घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये जी घाण असते ती खाली बसते, पण तरीसुद्धा गाळून घ्यायचं आणि गाळून घेतल्यानंतर आपल्या ह्या शिऱ्यामध्ये टाकायचं। तर आता पाणी शक्यतो अर्ध्या वाटीसाठी 1 ग्लास पाणी लागलं, संपूर्ण पाणी लागलं तर असं छान आता रवा फुलतो, त्यामुळे रवा छान शिजवून घ्यायचा, पूर्ण पाणी टाकायचं आणि रवा छान शिजवून घ्यायचा। ह्या पद्धतीने हलवत राहायचं, म्हणजे पाणी सोकलं जातं त्याच्यामध्ये। तुम्ही बघू शकता छान आपल्याला सगळंच पाणी लागलेलं आहे। तर इथे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, तुम्हाला अजून हवं असेल तर अजून घेऊ शकता किंवा कमीसुद्धा करू शकता। ह्या पद्धतीने आपण इथे छान आपला शिरा तयार झालेला आहे, पण तरी तो गॅसवर आपण थोडा वेळ ठेवणार आहोत। तर इथे तोपर्यंत आपण एक प्लेट घेतली, त्याला आपण तूप लावून घ्यायचे, कारण आपल्याला इथे वड्या पाडायच्या आहेत। तर इथे आपण छान प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला शिरा तयार झालेला आहे। तर आता ते आपण खाली उतरवून घेऊया। तर इथे आपण प्लेटीमध्ये पूर्ण तो शिरा काढून घ्यायचा। शिरा गरम असल्यामुळे चम्मचने थोडा पसरवून घ्यायचा आणि थोडंसं होईल तेवढा चम्मचने घ्यायचा पसरवून आणि नंतर हाताला तूप लावायचं, सगळ्या बाजूनी सारखा असा छान शिरा पसरवून घ्यायचा, कारण आपण चम्मचने हवा तितका आपल्याला छान स्प्रेड करता येत नाही, कुठे पातळ किंवा कुठे खूप जाड असा होतो, पण हाताने आपण व्यवस्थित पसरवून घेऊ शकतो, कुठे पातळ किंवा जाड होत नाही। तर तुम्ही बघू शकता छान आपला सगळीकडून सारखा असा शिरा सगळीकडे स्प्रेड झालेला आहे। तर ह्याच्यावरती थोडेसे काजू बदामचे काप तुम्ही टाकू शकता, जर तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट तुम्ही ह्याच्यावरती टाकू शकता। तुम्ही काजू बदाम किंवा तुमच्याकडे सुकं खोबरं असेल तर ते खिसून घ्यायचं आणि ते जरी टाकलं तरी शिरा खूप छान लागतो। मी ते थोडेसे काजू बदामचे काप जे केलेले होते ते याच्यावरती टाकून देत आहे। शिरा थोडासा थंड करून घ्यायचा आणि त्याचे नंतर
काप पाडून घ्यायचे. जसं तुम्हाला आवडतात, चौकोनी, त्रिकोणी, जसं तुम्हाला आवडतात तसे काप करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती सुरेख काप पडतात, अगदी सहज निघतात. गुळाचा शिरा याची रेसिपी आपली तयार करून झालेली आहे. तेही वड्यासुद्धा आपण पाडलेल्या आहेत इथे. तर तुम्ही माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे रेसिपी अपलोड केली तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर असंच भेटू एका नवीन